नमस्कार. नमस्कार. धर्मवीर पिक्चरचा दुसरा भाग पूर्णपण झालेला आहे आणि तो आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. लोकांना निश्चित याबद्दल उत्सुकता असेल असं मला वाटतं. कारण पहिलं जे धर्मवीर होतं ते इतकं फास्ट आणि इतकं ज्याने पेस म्हणून अशी पेस होती पिक्चर, त्यामुळे ते लोकांनी चांगलंच लक्षात ठेवलेलं आहे. त्यामुळे यापुढे आणखी काय असेल ही उत्सुकता निश्चितच लोकांच्या मनात निर्माण झालेली असेल. आणि मला वाटतं ती मागच्या पिक्चरसारखं ज्यावेळेला पण पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे. परत तेच आर्टिस्ट आहेत. आता ते आर्टिस्ट आणि त्याने आता कशा रीतीने मांडले पुढं ते काही कळत नाहीये. त्यामुळे त्याची उत्सुकता वाढलेली. कारण आनंद दिघे साहेबांचा नंतर हे घडलेलं आहे सगळं. त्यामुळे ते कसे दाखवणार आहेत याची उत्सुकता निश्चितच असेल. पण मला वाटतं परत हे पहिल्या पिक्चर सुद्धा सारखं चांगलं होईल. मी खरोखरच या पिक्चरला मी खरोखरच शुभेच्छा देतो. यांच्या मेहनतीला तोड नाही याबद्दल मला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं असं वाटेल. आणि हेही पिक्चर त्याचप्रमाणे यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. माझ्या सदिच्छा या लोकांबरोबर सतत राहतील याबद्दल मी आताच तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मैंने फिल्म देखी नहीं, लेकिन मैंने इतना सुना है आनंद दिघे जी के बारे में, और खुशी होती है कि इतने अच्छे इंसानों के ऊपर फिल्में बन रही हैं. I just feel very honored to be here today, to be a part of the celebration for the release of the second movie that's coming out on the 9th of August. And CM sir, Honorable CM sir, congratulations. 2 साल हो गए आपको, पता भी नहीं चला, इतना टाइम बीत जाता जल्दी. लेकिन I'm just excited and it's so nice to see and hear good things about you performing the character. And it's very difficult to play real life character and do justice to it. And whatever I've heard from everyone out here about your performance, it makes me want to see the part 1 first and then part 2. So all the best to the team, and let's just keep doing work like this. Thank you so much. आज धर्मवीर 2 च्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पहिला, तेव्हा मी जाऊन आवर्जून थिएटर मध्ये पाहिला होता. मंगेशने मला बोलवलं होतं तेव्हा, आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली. आणि त्याबद्दल करमणुकीबद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार, जी झाली. कारण दिघे साहेबांचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभला. त्याचबरोबर मी तर पाहिलंय, पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुण पण पाहिलं. ते सध्या पण आता पण तरुणच आहे, पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदररित्या मांडली गेली. दिघे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली. ज्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होतं, त्यांना पाहता आमच्या प्रसादच्या रूपात त्यांनी अप्रतिम काम केलं. त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला, या चित्रपटाच्या तुझ्या अभिनयाकरता तुला कदाचित अवॉर्ड मिळेल, कदाचित नाही पण मिळणार. कारण तिथे 4 लोक असतात ठरवणारे, त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतोच. कधी मिळो न मिळो, पण या चित्रपटात असा अभिनय करून प्रसादनी त्याच्यातल्या त्या अभिनयाला स्वतःच अवॉर्ड दिलेला आहे असं मला वाटलं होतं. जे मी तेव्हा जाहीर तुला सांगितलं. खूप छान आहे. आजचा दिवसही खूप मोलाचा आहे. 2 वर्ष झालेली आहेत साहेबांना. मला मंगेशला विचारायचं की 10च वर्ष का, त्या राशन आहे का?
म्हणजे का असं का जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत. असं बोल ना, मग का 10 वर्ष असंच तुमच्या हातून छान छान काम, चांगलं चांगलं काम घडत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. चित्रपटात तुम्ही काम केले नाहीत याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही. आहेत असं आहात आता हे बघा, हे कधी सांगणार. पण ठीक आहे, पण तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सिनियर ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो. आणि या सोहळ्याला तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिला, आमच्या आनंदात सहभागी झाला, त्यामुळे तुमचे आभार. खूप खूप शुभेच्छा आणि लहानांना शुभाशय. धन्यवाद सचिन. महेशजी कोठारे. माननीय मुख्यमंत्रीजी एकनाथजी शिंदे, उपस्थित मित्रांनो आणि माझ्या मीडियाच्या मंगेश देसाईचं मनापासून अभिनंदन. त्यांनी त्याची पहिली कलाकृती सुद्धा जबरदस्त केली होती. आणि साहेब, पहिला चित्रपट त्यात तुम्ही एक विशेष संदेश दिला होता. पण नुसतं तेवढंच नाही, तर ती कलाकृती सुद्धा एक उत्कृष्ट कलाकृती होती. त्याच्यामध्ये प्रसादनी सुंदर अभिनय केला होता आणि आम्हाला क्षितिज त्या चित्रपटामध्ये दिसला होता. आम्ही म्हणत होते हे एकनाथ शिंदे. आणि आता त्याच्यावरती हा चित्रपट भेटलेला आहे असं मला वाटतं. नाही ते बघा. तेव्हा तुझं विशेष अभिनंदन, तुला शुभेच्छा आणि माझी खात्री आहे का तू उत्कृष्ट काम केलंच असणार. आणि ऑफकोर्स साहेब तर आहेतच, साहेबांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. साहेब, आज तुमच्या मुख्यमंत्री शपथ घेतल्याला 2 वर्ष पूर्ण झाली, पण जे काम तुम्ही केलेलं आहे ना ते 10 वर्षापेक्षा जास्त आहे. आत्ताच नुकता मी त्या कोस्टल रोडने आलोय आणि तो पाहत राहिलो मी. 2 वर्षात तो कोस्टल रोड उभा झालेला आहे. कमाल केली साहेब तुम्ही. रिअली आय विश यू ऑल द बेस्ट. आणि ह्यानी म्हटलं 10 वर्ष, मी म्हणतो तुम्ही आणखी 20 वर्ष आमचे मुख्यमंत्री राहा आणि आमच्या या महाराष्ट्राला अगदी सुपर हिट करून टाका. चित्रपट तर होईलच सुपर हिट, तसं आपल्या राज्याला पण सुपर हिट करून टाका. सर्वांना विशेष अभिनंदन. तुमचा पोस्टर डिझाईन पण उत्कृष्ट आहे, थँक्यू. त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. आणि तो पोस्टर पाहूनच लोकांना वाटेल हा चित्रपट पाहावा. आणि लवकरच तो रिलीज होतोय. या विश यू ऑल द बेस्ट होल टीम. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.